नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा जो टॉपिक आपण घेतला आहे तो इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूटमधील बेनिफिशियल कन्स्ट्रक्शन आहे. बेनिफिशियल कन्स्ट्रक्शन याच्यावरून लक्षात येते की तो कोणाच तरी बेनिफिटसाठी ते कन्स्ट्रक्शन आहे. तर प्रत्येक एव्हरी स्टॅट्यूट ॲज अ ऑब्जेक्टिव्ह. लेजिस्लेटर जेव्हा कायदा बनवतात, इनेक्ट करतात, तेव्हा त्यामागे काहीतरी उद्देश असतो, ऑब्जेक्टिव्ह असतो. तो कोणाच्या तरी फायद्यासाठी किंवा कोणासाठी तरी बनलेला असतो. म्हणजे आता एव्हिडन्स सांगितलं तर एव्हिडन्ससाठी आहे, IPC असेल तर तो पनिशमेंटसाठी आहे, CRPC घेतला तर क्रिमिनल प्रोसिजर कोडसाठी आहे, सिव्हिल घेतला तर सिव्हिल प्रोसिजर कोडसाठी आहे. तसंच आता बेनिफिशियल कन्स्ट्रक्शन घेतलं तर लेजिस्लेटर्स एखाद्या पर्टिक्युलर क्लाससाठी तो कायदा बनवतात. तर तो पर्टिक्युलर क्लासच्या बेनिफिटसाठी असतो. म्हणजे ती एक क्लास घेतला कुठलाही एखादा वर्ग त्याच्या फायद्यासाठी. फॉर एक्झाम्पल वर्कर्सच्या फायद्यासाठी वर्कमन कॉम्पन्सेशन ॲक्ट. तर अशा प्रकारे आपण बघू. इंडस्ट्रियल डिस्प्यूट असेल तर इंडस्ट्रियल डिस्प्यूट कसे सॉल्व्ह करायचे यासाठी तो आहे. तर बेनिफिट म्हणजे एखाद्या कॅटेगरीला त्याचा फायदा होण्यासाठी जर त्या ॲक्ट इनॅक्ट केलेला असेल तर त्याला फायदा होणं गरजेचं आहे. परंतु काही वेळेला असं होतं की एखाद्या कायद्याचा इंटरप्रिट करताना लेजिस्लेटरचा जे उद्देश आहे की त्याचा फायदा मिळायला पाहिजे, पण काही वर्ड्स असे कन्फ्युजन आहेत की त्याचा लिटरल मिनिंग जर लावायचा असेल तर त्याच्यातून त्यांचा जो उद्देश किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे ते फुलफिल होत नाही. त्यांचं जे इंटेन्शन आहे ते अचीव्ह करायला डिफिकल्ट होत आहे किंवा त्याच्यातून दोन मिनिंग निघत आहेत. एक आहे तर बेनिफिशियल आहे आणि दुसरं जे मिनिंग आहे ते बेनिफिटपासून दूर जात आहे. म्हणजे त्या क्लासचे बेनिफिट त्यांना होणाऱ्या फायद्यापासून ते दूर नेत असेल तर कोर्टाने काय करायला पाहिजे की जे बेनिफिशियल आहे त्या क्लाससाठी जो कायदा बनला आहे तर त्या क्लासला जो फायदा त्या क्लाससाठी पर्टिक्युलर क्लाससाठी त्या अर्थ इंटरप्रिटेशनचा फायदा होईल असं इंटरप्रिटेशन ॲडॉप्ट केलं पाहिजे. याला म्हणायचं बेनिफिशियल कन्स्ट्रक्शन. ओके, तर याच्यामध्ये आपण हे बघूया. बेनिफिशियल लेजिस्लेशन आणि इंटरप्रिटेशन बरेच असे लॉज आहेत की ते पब्लिक वेलफेअरसाठी आहेत आणि सोशल डिमांडसाठी ते बनवलेले असतात. आता याच्यात उदाहरण बघूया आपण की फॅक्टरी ॲक्ट आहे, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट आहे, नंतर वर्कमन कॉम्पन्सेशन ॲक्ट आहे किंवा मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट आहे किंवा आणि लेबर लॉज. बरेचसे लेबर लॉज हे त्यांच्या क्लाससाठी. आणि मॅटर्निटी बेनिफिट आहे तो प्रेग्नंट वुमनसाठी की त्यांची डिलिव्हरीनंतर त्यांना जी रेस्ट हवी असते त्यासाठी मॅटर्निटी बेनिफिट हा बनला आहे. आता ह्याच्यात आपण रूल्स काय काय वापरले जातील बेनिफिशियल कन्स्ट्रक्शनसाठी ते बघूया. पहिलं बेनिफिशियल कन्स्ट्रक्शनसाठी कुठला रूल लावायला पाहिजे की बेनिफिशियल कन्स्ट्रक्शनचा अर्थ लावताना रिस्ट्रिक्टिव्ह लावायला नको, अतिशय रिस्ट्रिक्शन्स लावायला नको. सेकंड काय, पब्लिकची हित किंवा इंटरेस्ट हे मुख्य ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे आणि तसं त्याचा अर्थ लागला पाहिजे. थर्ड पॉईंट काय, बेनिफिशियल कन्स्ट्रक्शन ही मुख्यतः वर्कर आणि पुअर पीपल्ससाठी. पुअर पीपल्स म्हणजे पुअर कॅटेगरीतले जे लोक आहेत त्यांना कसा फायदा होईल यासाठी ते असतात. नंतर फोर्थ पॉईंट काय, बेनिफिशियल कन्स्ट्रक्शनचा अर्थ लावताना डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचा विचार केला पाहिजे. हे जे मेन 4 रूल्स आहेत ते वापरून बेनिफिशियल कन्स्ट्रक्शनचा अर्थ लागला पाहिजे. तर याच्या रिलेटेडचे आपण केस लॉज बघूया. तर केस लॉज काय आहे, मनोहर लाल ही केस आहे, मनोहर लाल वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. ह्या केसमध्ये याची AIR काय आहे, AIR 1961 सुप्रीम कोर्ट 418 याच्या खाली या केसमध्ये सेक्शन 7 ऑफ पंजाब ट्रेड एम्प्लॉई ॲक्ट 1949 हा त्याच्यात वापरला आहे. या केसमध्ये शॉप्स आणि एस्टॅब्लिशमेंट याच्यामध्ये जे वर्कर्स काम करतात किंवा मजूर काम करतात यांना शॉप्सला आठवड्यातून एकदा सुट्टी दिली पाहिजे असा त्याच्यात प्रोव्हिजन. तर ही जी प्रोव्हिजन आहे आठवड्यातून एकदा सुट्टी द्यायची याला ॲपिलंटनी चॅलेंज केलं आहे की हे चॅलेंज काय केलं आहे, त्याचा जो राईट आहे, राईट टू ट्रेड अँड ऑक्युपेशन, याला त्याने आमचं व्हायोलेट होतं. राईट टू ट्रेड अँड ऑक्युपेशन काय, आर्टिकल 19(1) सबक्लॉज G कॉन्स्टिट्यूशनचा आहे. तर फ्रीडम ऑफ ट्रेड अँड ऑक्युपेशन, व्यापार करण्याचा अधिकार याच्याबद्दल आहे. तो म्हणतो की माझा अधिकार व्हायोलेट झालेला आहे
सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की शॉप्स आणि जे फॅक्टरीज आहेत किंवा एस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्यातले वर्कर पूर्ण वेळ काम करत असतात. त्यांच्या हेल्थसाठी किंवा त्यांची इफिकसी वाढवण्यासाठी आठवड्यातून 1 दिवस सुट्टी देणं गरजेचं आहे. हा त्यांचा रिसर्चहून हे रूल आलेला आहे. तर तो म्हणतो की जे ॲपिलंट आहे त्यांनी काय सांगितलं की हा ॲक्ट आम्हाला लागूच होत नाही का, तर आमच्या ह्याच्यात जे शॉप्स आहे माझं त्याच्यामध्ये माझ्या घरातलेच लोक काम करतात, फॅमिली मेंबर्स काम करतात, तर आमच्या ह्याच्यात मजूर कामच करत नाही, तर मला हा ॲक्ट लागूच पडत नाही. परंतु सुप्रीम कोर्टाने याच्यावरही असा निर्णय दिला आहे, जरी ते फॅमिली मेंबर्स असले तरी ते शॉप्समध्ये काम करता येतच, त्यांची पण हेल्थ महत्त्वाची आहे आणि ते म्हणजे ते एकूण टोटल त्यांच्या हेल्थसाठी त्यांना आठवड्यातून शॉप्सला 1 दिवस सुट्टी देणं गरजेचं आहे. इट इज मस्ट. तर आणि सुप्रीम कोर्टाने असं ऑर्डर दिली की जरी फॅमिली मेंबर्स असतील आणि शॉप्स असेल तरी तुम्हाला हा ॲक्ट लागू पडतो. पंजाबचं ॲक्ट आहे, पंजाब ट्रेड एम्प्लॉई ॲक्ट तुम्हाला लागू पडतो आणि याखाली शॉप्सला आठवड्याला जे 1 डे हॉलिडे हा कंपल्सरी आहे तो तुम्हाला द्यावाच लागेल, असं त्याच्यात सुप्रीम कोर्टाचा निर्णय दिलेला आहे ते. ओके, आता हे सेकंड केस लॉ आपण बघूया. उन्नीचोई वर्सेस स्टेट ऑफ केरळाची केस आहे, AIR 1962, सुप्रीम कोर्ट 12 अशी केस आहे. ही केस आहे मिनिमम वेजेस ॲक्टसाठीची आहे. आता मिनिमम वेजेस ॲक्ट खाली स्टेट गव्हर्नमेंटला अथॉरिटी एम्पॉवरमेंट केलेली आहे, एम्पॉवर केलेले आहे की तो मिनिमम वेजेस डिसाईड करायचा. तर याच्यामध्ये आपल्याला काय केलं आहे की ह्याला चॅलेंज केलं की स्टेट गव्हर्नमेंटने मिनिमम वेजेस ठरवताना माझा आर्टिकल 19(1)G हा व्हायोलेट होतो. कशासाठी? मिनिमम वेजेस ठरवताना एम्प्लॉयरची आर्थिक कंडिशन बघायला पाहिजे की म्हणजे त्यालाही परवडलं पाहिजे, त्याचा आधी विचार करायला पाहिजे आणि मग ते मिनिमम वेजेस ठरवले पाहिजे. पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की मिनिमम वेजेस ॲक्ट हा बेनिफिशियल कन्स्ट्रक्शन आहे, तो वर्कर लोकांसाठी, मजूर लोकांसाठी आहे की त्यांचा दुरुपयोग करून की त्यांच्या मेहनतीचा गैरफायदा घेऊन एम्प्लॉयरने स्वतःचं पोट नको भरायला, की त्यांच्या ज्या कष्टाचं चीज वाढून त्यांना तेवढे पैसे द्यायला पाहिजे, याचा त्याचा मिनिमम वेजेस ॲक्ट खाली आहे. तर राईट टू हे आर्टिकल 19(1) सबक्लॉज व्हायोलेट होत नाही असं त्याच्यात निर्णय दिला आहे, कारण हा पर्टिक्युलर ॲक्टच आहे तो वर्कर लोकांसाठीच आहे, त्यांच्या फायद्यासाठीच आहे. तर याच्यात का कारण असं आहे, कारण जे अंडर डेव्हलप कंट्रीज आहेत तिथं मजूर लोकांना अतिशय कमी वेजेसवर काम करून घेतात आणि त्यांना पोटा पाण्याला पण मिळणार नाहीत इतके कमी वेजेस त्यांना दिले जातात, म्हणजेच ती हॅरेसमेंट आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने असा डिसिजन दिला आहे की त्यांना मिनिमम वेजेस हे ठरवताना स्टेट गव्हर्नमेंटच ठरवेल, त्याला अथॉरिटी दिली की किती वेजेस ठरवायचे. हे झालं 1924 वर्षे स्टेट ऑफ केरळचे मिनिमम वेजेस ॲक्टच्या रिलेटेड ही केस लॉ आहे. आता पुढची केस लॉ आहे तर बी शहा वर्सेस PO, ही थर्ड केस लॉ आहे. तर ही केस आहे मॅटर्निटी बेनिफिटसाठी. एक सी व्यक्ती आहे ती ॲपिलंटच्या इंडस्ट्रीमध्ये काम करत होती, तिने मॅटर्निटी लिव्ह घेतली, तर त्याची जी अमाऊंट आहे ती 12 आठवडे मॅटर्निटी लिव्ह त्यावेळेला होती. त्यावर ही जी केस जेव्हा चालली तेव्हा 12 आठवडे मॅटर्निटी लिव्ह होती दिली जायची कायद्यानुसार, आणि आता 26 वीक्स आता दिली जाते, म्हणजे बरंच फरक आहे त्याच्यातला. आणि 12 आठवडे, तर 12 आठवडे म्हणजे किती, आठवड्याचे दिवस किती असतात 7, तर 7 दिवस असतात म्हणजे बारीसाठी 84 दिवसाचं तिला पेमेंट व्हायला पाहिजे, वेजेस द्यायला पाहिजे. परंतु या जो मालक आहे त्यानं काय केलेलं आहे, 6 दिवसाचा आठवडा पकडून संडे हा एक्सक्लूड केला आहे, कारण त्याची सुट्टीच असते, तर त्यांनी संडेला एक्सक्लूड केला, म्हणजे 12 दिवस कमी धरले आणि त्याला 72 दिवसाचेच मॅटर्निटीचे पैसे तिला दिले गेले. आता हे आणि सुप्रीम कोर्टात त्यांनी चॅलेंज केलं की 72 दिवस नाही, मला 84 दिवसाचाच पेमेंट व्हायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की तिला 84 दिवसाचं पेमेंट करा, कारण मॅटर्निटी बेनिफिट हा स्त्रियांच्या आरोग्यासाठीच आहे
आणि ती अनेबल असते, कपॅबल नसते त्यावेळी काळामध्ये काम करण्यासाठी. म्हणून मॅटर्निटी बेनिफिट 84 डेजची त्यावेळेच्या काळात तिला सँक्शन केलेली आहे पेमेंट देण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण बेनिफिशियल कन्स्ट्रक्शन आज बघितले. ह्या 3 केस लॉज आज बघितल्या. बेनिफिशियल कन्स्ट्रक्शन शॉर्टमध्ये सांगते की बेनिफिशियल कन्स्ट्रक्शन हे पर्टिक्युलर क्लासच्या हितासाठी असतं. समाजातल्या जो खालचा आहे, जो वर्ग आहे त्यांच्या फायद्यासाठी असतं की त्यांना त्याचा फायदा मिळायला पाहिजे. म्हणजे पब्लिक वेलफेअर आहे किंवा सोशल जी डिमांड आहे त्याच्यासाठी हे बेनिफिशियल कन्स्ट्रक्शन केलेलं असतं. आणि लेजिस्लेटरने त्यांचा फायदा गृहीत धरूनच त्या प्रोव्हिजन्स त्याच्यात बनवलेल्या असतात, त्या केलेल्या असतात. आणि ह्याच्या रिलेटेडच्या आज आपण 3 केस लॉज बघितलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण बेनिफिशियल कन्स्ट्रक्शन बघितले. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.